अरे अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याला भक्ती करण्यासाठी, साधना करण्यासाठी, पण आपण याची किंमत नाही ओळखू शकत. अरे अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला देवाने दिला. एका मिनिटामध्ये एक भाव तुमच्याकडे ठेवतो, ऐका. विसरतो महाराज आपण. एक 85 वर्षाचे आजोबा एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. लक्ष देऊन ऐका, फार सुंदर भाव आहे. किती अनमोल नरदेह आहे, ऐका. किती उपकार आहेत त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावर. ते 85 वर्षाचे आजोबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. कशासाठी? त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं. 4 दिवस ऑपरेशनला लागले. शब्दाकडे लक्ष द्या, फार सुंदर भाव आहे. 4 दिवस लागले ऑपरेशनला. आणि 4 दिवसानंतर ज्यावेळेस सुट्टी झाली, डॉक्टरनी बिल केलं. बिल आलं होतं 8 लाख रुपये. त्या बाबाने ते बिल घेतलं, हातामध्ये पाहिलं, डोळ्यामध्ये पाणी आलं. लक्ष द्या, डोळ्यामध्ये अश्रू आले. डॉक्टरनी पाहिलं. डॉक्टरला असं वाटलं बहुतेक बाबांची परिस्थिती बिकट आहे, पैसे नसतील. हे बिल पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असतील. तो डॉक्टर जवळ आला, पाठीवर हात ठेवला, सांगितलं, बाबा जर पैसे जास्त होत असतील तर कमी करतो. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, वडिलांच्या वयाचे आहात. बिल जर जास्त वाटत असेल तर मी कमी करून देतो, पण रडू नका. त्या आजोबाने उत्तर दिले, डॉक्टर साहेब तुम्ही बिल जास्त केलं म्हणून रडत नाहीये. तुम्ही 8 लाख नाही 10 लाख जरी बिल केलं असतं तर मी आनंदाने दिलं असतं. भगवंताच्या कृपेनं भरपूर आहे. मग बाबा तुम्ही रडताय का? त्या बाबानं जे उत्तर दिलं, एवढं उत्तर जर तुम्ही घरी घेऊन गेले तरी माझी कथा सार्थकी लागेल. त्या बाबांनी उत्तर दिलं, डॉक्टर साहेब 4 दिवस फक्त तुम्ही माझं हृदय जपलं. किती दिवस? 4 दिवस. तर बिल केलं 8 लाख रुपये. गेली 85 वर्ष त्या जगाच्या मालकाने माझं हृदय जपलं. 1 रुपया देखील मला बिल पाठवला नाही, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. किती उपकार आहेत भगवंता.